नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताईंसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी ही का आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारची एक गुड न्यूज, मिनी अंगणवाड्यांना मिळणार अंगणवाड्यांचा दर्जा। राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी 9 वर्षात सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जाहीर केली आहे। राज्यातील जवळपास 13,000हून अधिक मिनी अंगणवाड्यांना श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे। या बैठकीत या मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करताना 13,011 अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्याचीही मान्यता देण्यात आली आहे असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्रा धारण केला आहे। त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे। या निर्णयानुसार राज्यातील 13,011 मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत। त्याचबरोबर 13,011 अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण केली जाणार आहे। याशिवाय मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांची 520 पदे निर्माण होणार असून 13,011 मिनी अंगणवाड्या नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता देण्यात आली आहे। परिणामी लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल असा विश्वास अदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाले की अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सध्या शासनामार्फत अनाथांच्या आरक्षणासाठी त्यांची वर्गवारी करणे, उपलब्ध जागांच्या 1% इतके आरक्षण देणे, अनाथांना मागासवर्गीयांप्रमाणे पर्सेंटाईल लागू करणे, शासकीय नोकरीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 वर्षापर्यंत मुदत देणे, बालन्याय निधीमधून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करणे, पिवळी शिधापत्रिका देणे, 18 वर्षावरील अनाथांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे आदी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन बातमी घेऊन, नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।